नमस्कार, मी सुनील सामंत आणि माझे सहकारी संदीप सासने आणि राजेंद्र तोरसकर आम्ही तिघजण हिंदू जनसंघर्ष समितीच्या आंदोलनामध्ये आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत। गेल्या 8 तारखेपासून आज 8वा दिवस आमरण उपोषण आमचं चालू आहे। महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाकडे आम्ही एकूण 31 मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे, 31 मागण्या सादर केलेल्या आहेत। आम्हाला आज आनंद वाटण्याचं कारण असं आहे की गेल्या 3 दिवसामध्ये आमच्या 31 मागण्यांपैकी 2 मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे। पहिली मागणी सर्वात महत्त्वाची म्हणजे मशिदीवरचे भोंगे, अनधिकृत भोंगे हे हटवले पाहिजेत, अशा पद्धतीची मागणी होती। ती मागणी महाराष्ट्र सरकारनं मान्य केलेली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा करून एकंदरीत मुंबईतील सर्व मशिदी या भोंगेमुक्त केलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्व भोंगे मुक्त महाराष्ट्र करण्याचा त्यांनी आदेश दिलेला आहे। ज्या ठिकाणी भोंगे चालू होतील, ज्या हद्दीमध्ये ते भोंगे असतील, त्यातील पोलीस निरीक्षकांवर कारवाई करावी, अशा पद्धतीचा सुद्धा संदेश या मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। हा आमचा पहिला विजय आहे। दुसरं म्हणजे आजच आम्ही वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली आहे, ती म्हणजे गो तस्करीसाठी आम्ही कायदा मागणी केली होती। गो तस्करीच्या विरोधात आणि गो हत्या विरोधात एक कडक कायदा व्हावा आणि जे गोरक्षक आहेत, ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात, हे त्यांच्यावरचे गुन्हे काढावेत। तर या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे की जे काही गो तस्करी जो कायदा आहे, गो हत्या विरोधाचा कायदा आहे, या कायद्यात जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्यावर मोका अंतर्गत कायदा करावा, मोका अंतर्गत गुन्हे दाखल करावे, अशा पद्धतीने आमच्या ज्या मागण्या आहेत या 2 मागण्या अतिशय यशस्वी झाल्या असल्याकारणानं आम्ही सर्वजण या ठिकाणी मनापासून समाधान व्यक्त करतोय। उर्वरित 29 मागण्यांसाठी आम्ही अजूनही आग्रही आहोत। जोपर्यंत आमच्या 29 मागण्यांचा विचार होत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण हे असंच सुरू राहणार आहे। सर्वांना मनापासून आमच्या हिंदू जनसंघर्ष समितीच्या सर्वांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो, कारण त्यांनी पुढाकार घेऊन हे आंदोलन छेडलेलं आहे आणि आम्हाला तिघांनाही आमरण उपोषण करताना मनापासून आज समाधान यासाठी वाटते की आमच्या ह्या मागण्यांपैकी 2 मागण्या यशस्वीरित्या मान्य झालेल्या आहेत। हा आमचा विजय आहे आणि यापुढे हे असंच आंदोलन आमचं आमरण उपोषण सुरू राहील आणि या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।